Hello guys, Welcome back to House of Cliffali. Guys. We are back. It's a Sunday and mast plan banla. It's a very good weather, so we had a plan to play cricket with some of our friends. So आम्ही तिकडे चाललो क्रिकेट खेळायला आणि आम्ही खूप लेट आहे गाईज. आम्हाला 11ला पोहोचायचं आणि इट्स 10:55 here. आणि मला क्रिकेट खेळता येत नाही, बट स्टील मी जाणार आहे चेअर लीडर म्हणून. हा मी नाही, वृषाली खेळू शकते गाईज. सगळ्यांमध्ये पोटेन्शियल असतं पण वृषालीमध्ये नाही आहे. क्रिकेट सो माझ्यात क्रिकेट खेळायचं पोटेन्शियल आहे की नाही ते अजून अनडिस्कवर्ड टॅलेंट आहे. कारण गाईज आम्ही खूप वर्ष आधी ना पुण्यात असताना खेळलो होतो क्रिकेट. ओके, आणि तिथं तुम्हाला सांगतो वृषालीने कसं खेळलं. ती फिल्डिंग करत होती आणि ती साईडून बॉल गेला, बट शी डिडंट मूव्ह अँड आय एम लाईक व्हाय डिडंट मूव्ह. शी लाईक बॉल माझ्याकडे आलंच नाही तर मी का मूव्ह करू. अशी फिल्डिंग नाही जमत. आणि गाईज आज पण काय ठरलं होतं आमचं की ग्रुमिंग करायची क्लिफर्डची, आणि अगेन आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर. संध्याकाळी ग्रुमिंग करू देत काय मला, कारण खूप मुश्किल अपॉइंटमेंट भेटली ती 12ची, पण आवाज नाही काय प्लेइंग क्रिकेट इज इम्पॉर्टंट. आणि आम्ही घेतलाय स्पिनॅच रोल. सो आम्ही खाऊ कारण भूक लागली. मी सगळं नाही खाल्ले. हा, मी नाश्ताच नाही केला ना, कारण आम्हाला टाइमच नाही मिळाला. मी 10ला उठलो. असं प्रॉपर पकडते. हा, तर प्रॉपर पकडते, नाही तर गाडीत पडेल. नाही पडलं तर गाईज भेटूया. ऍज युजल आमचे खूप सारे फ्रेंड्स पण येणार आहे, पण आम्ही त्यांना व्लॉग मध्ये नाही घेणार बिकॉज दे आर नॉट कम्फर्टेबल. बट वी आर कम्फर्टेबल टू शो यू एव्हरीथिंग. सो आम्ही तुम्हाला दाखवू की क्रिकेट खेळताना तर नाही दाखवता येणार, पण बघू. आम्ही पण फर्स्ट टाइम चाललो इथल्या क्लब मध्ये. की इनडोअर असतं की आउटडोअर असतं मला नाही माहिती बाबा. हा, चला जाऊन बघूया. नाव वी विल एन्जॉय अवर स्पिनॅच रोल. सी यू गाईज. आणि तुम्हाला ना आजचं वेदर दाखवते. म्हणजे तुम्ही याच्या मागच्या व्लॉग मध्ये तर बघितलंच असेल की नेदरलँडचं समर, की आम्ही भिजत भिजत गेलो सायकल डेटवर. सायकल लेटवर डेट रे. तुला काही ऐकत, मी सायकल डेट बोलली. क्लिप रेकॉर्ड रिवाइंड करून बघ. लेट बोललीस तू. हो का गाईज, तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी काय बोलले. डेट रे, डेट. क्लिफर्ड तिकडे क्रिकेट खेळू लागलाय बघा. क्लिफर्ड बॉलिंग करतोय. गाईज एक ना क्यूटचा डॉगी आला आणि तो ना माझ्याकडे ना बॉल फेकायला होता. हे बघा. ओ वेट वेट वेट. गेला तो. ये आता तो ना परत आणेल माझ्याकडे. सो क्यूट. ओके, आता परत फेकूया. अरे अजून एक. फेकू का परत. अजून एक आहे बघ. वाव, सो क्यूट. ते ना 2 डॉगी आहेत. दोन्ही डॉगींना माहिती ते सेम बॉल पाहिजे. म्हणजे एक असं तो असा मम्मो बॉल नसतो का, त्यांना दोघांनाही तोच पाहिजे. ते दोघं त्या याच्यात त्याच्यासाठीच भांडताय. तुम्हाला दाखवते सपूर. काम. फायनली क्लिफर्डची बारी आली आहे. नीट खेळा. मी व्हिडिओ काढते. के बाद बढ़ा देंगे. नहीं था ना कि 5 ओवर तक गेम भी जाएगा. ये हर साथ नीचे आउट नहीं है. आउट वेल ट्राय. मतलब मेरा भी यही अंडरस्टैंडिंग था कि नहीं है. खाली लास्ट ओवर. क्लिफर्ड करेगा बैटिंग. बॉल नीचे से कौन डालता है. नीट. ये. आणि गाईज आमचं जुनं घर बघा समोरून. तू मिस करतो आपल्या जुन्या घराला. बिलकुल नाही. बरोबर आहे.
कारण की आता आमचं स्वतःचं घर आहे तर कशाला मिस करावं. पण भारी होतं गाईज. आम्ही तुम्हाला एकदा एक इन्सिडेंट पण सांगू. आमची चाबी हरवली होती या घरातून. तुम्ही एकदा हाईट बघून घ्या, मग मी त्याच्यावर तुम्हाला एक स्टोरी सांगेन. झालं आमचं क्रिकेट खेळणं आणि हाल बघा. क्लिफर्ड तर पूर्ण अमावस्येचा चान्स झालाय की तो दिसणं बंद आहे ना आजही. आता तो बार्बर चालू आहे का? नाही वाटत. म्हणजे आजही त्याचे ग्रूमिंग सेशन बाकीच राहील. बघ रे एकदा दिसतोय का? कारण आता आम्ही घेणार आहोत ग्रॉसरीज. टुमॉरो इज ऑफिस. आणि आम्ही आज प्लॅन केलं होतं काहीतरी वेगळं, पण ऍक्च्युली आम्ही करतोय काहीतरी वेगळं. कुठे गेला? बार्बर शॉप जेंट चालू तर दिसते मला तिकडे. जाऊन बघायचं का रे? हा चल जाऊन तर बघूया यार. फायनली आम्हाला सलॉनची अपॉइंटमेंट मिळाली आणि मी तुम्हाला क्लिफर्ड दाखवते. एकदम कॉमेडी बसलं आहे. क्लिफर्डला बघा, त्याला ना दाढी कमी नाही करायची आहे. फायनली ग्रूमिंग करायला टाइम मिळाला. गाईज, लेट मी प्रेझेंट यू द न्यू क्लिफर्ड. काळा क्लिफर्ड. कैसे दिख रे यार, मी खूप काळा झालो रे. तू ना एकदम एकदम विचित्र. यार खूप काळा झालो मी. हाव. नाही, आय गेस इट इज द सन अँड द सनस्क्रीन इज ऑन, दॅट्स व्हाय. हा सनस्क्रीन लावलेले ना आता क्रिकेट. तुम्ही इमॅजिन करू शकता मला क्लिफर्डला पूर्ण कॅमेऱ्यात बघून. खूप घाण दिसतोय रे मी. नाही, आज मला डिटॅन लावूनच दे तू. आज क्लिफर्डला परत रात्री मी लावून देणार आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता मला क्लिफर्डला पूर्ण बघितल्यावर असे लागेल. सो गाईस, आम्ही आता चाललो डर्क मध्ये. कारण की आता आम्ही शॉपिंग करूनच घरी जाऊ. उद्यासाठी आम्हाला टिफिन बनवायचा आहे आणि उद्यासाठी मग फ्रुट्स वगैरे पाहिजे ऑफिससाठी. सो शॉपिंग करू, मग घरी जाऊन पहिले क्लिफर्डला ना ते हळद लावून हे करते, बेसन आणि हळद लावून. जशी आई लहानपणी आपल्याला करत नव्हते का काळपणा जाण्यासाठी, तसा. आणि हे दिवसभर मे बी उन्हात फिरल्यामुळे होऊ लागले. पण मी सनस्क्रीन लावलं होतं. सनस्क्रीन आहे वाटते, धुतल्यावरती बरं. आणि नाही, तुझ्या फेसवर केस पण आहे थोडेसे आता जे कट केले ते. शी, आय फील इट्स टू ब्लॅक और समथिंग हॅपेंड. अरे नाराज नको, इट्स ओके. पण मी खूप काळा झालोय. लेट्स गो गाईज, बघू. येस, आता मी ग्रॉसरी शॉपिंग करते, नाही तर तुम्हाला किती वेळ मी किकी करताना दिसल. आणि फायनली चेरीचा सीझन वापस आलाय. ये खूप भारी भारी चेरीज दिसतात. ग्रॉसरीज डन. आणि मी ऍज काळा चेक. यार तू मला हसायला लावतोय बरं, मी नाही हसत. किती गोड दिसतोय गाईज, बघा ना, नजर नाही लागणार. मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे, तेव्हा तुम्ही बघा मला, तेव्हा मी खूप भारी दिसणार आहे. एकदम तुम हौसन परी तुम जाने हो. चाहा. तुम सबसे जहा तुम जाहो जहा. कुठे चाललोय आपण? अरे जड वाटली बॅग. चल मी पकडते. गाईज, तर संडेला आम्ही गेलो होतो क्रिकेट खेळायला. आणि खूप थकलो आणि खूप खाल्लं. हा, आणि तुम्ही त्यानंतर बघितलं आम्ही ग्रॉसरी वगैरे घेतली. आणि मग ना घरी येऊन आम्हाला काय असं झालं की झोपून राहिलो. म्हणजे आम्हाला टाइम नाही मिळाला. मग म्हटलं तुम्हाला आज दाखवू की करंटली आम्ही घरात काय करतोय. तर गाईस, करंटली आम्ही घरात रेनोव्हेशन चालू केलेलं आहे. बरं, मला याच्याहून आठवलं, मी तुला एक वर्ड शिकवला होता, तुला आठवतं? तात्पर्य. क्या बात, आठवलं. तर आता आम्ही तुम्हाला करंटली आमच्या घराची हालत दाखवतो. तू आधी घराची हालत दाखवतो का? आणि आज आम्ही बनवत आहे फुलगोबी बटाटा. तर मी म्हटलं तुम्हाला आमच्या घराची हालत दाखवू की करंटली आम्ही काय करतोय, कुठपर्यंत झालं. आणि आता आमचं घर अजून काम चालू नाही झालंय, बट वी हॅव टू एव्हरीथिंग एंड जरा काम चालू झालंय. ह्या ब्लॉग मध्ये मला थोडं दिसेल, बट नेक्स्ट ब्लॉग मध्ये मला पूर्ण काम दाखवू शकतो आम्ही. आय विल शो यू. थोडं दिसेल ना, कारण की मग आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर पण काय काय करतोय दाखवू शकतो. बट लेट्स सी. माहिती काय का,
भाई कारण की मोस्टली आम्ही जर घरी असलो तर दाखवू, कारण की आम्ही काम पण चालू ठेवणार आहे आणि आम्ही वर्किंग डे ला चालू केलंय बिकॉज ड्यू टू सम काय म्हणतात प्रोफेशनल, काय म्हणतात रे त्याला प्रोफेशनल, अरे ते म्हणत नाही गाईज ड्यू टू अवेबिलिटी रिझन्स आम्ही वीकेंडला चालू नाही केलंय. अरे तो वर्ड नाही की ड्यू टू सम प्रोफेशनल कमिटमेंट, हा ड्यू टू सम इम्पॉर्टंट कमिटमेंट्स आहेत आपल्या नेक्स्ट वीकचे, सो वी हॅव टू डू इट दिस वीक इन द फर्स्ट डे. म्हणून आम्ही वीक मध्येच अर्जंट मध्ये काम चालू केलंय. हो, कारण पुढच्या वीकेंडला आमच्या घरी पीएम येणार आहे जेवायला. नेदरलँडचे हो. होप एक दिवस येतील जर त्याच्यासाठी. तुम्ही आम्हाला एवढा प्रेम दिला आणि आम्ही तुम्ही सेलिब्रिटी हा, झालो. तर आमच्या घरी पीएम काय वायएम पण येईल, आता वायम काय आहे? युथ मिनिस्टर, होम मिनिस्टर. क्लिफर्डला ना आता किती वाजले? इट्स अराउंड 20 8-10 झाले. आणि क्लिफर्ड गाईज अजूनही बाहेर काम कडकडीत करतोय. ऊन आहे. हो, तुम्हाला बाहेरचं पण आजकाल तर रात्री 11ला पण असं सनसेट होत आहे. सो इट्स बिग. हा, आता ना अजून पीक पर्यंत म्हणजे आता सप्टेंबर पर्यंत पूर्ण ऊन असेल. आणि तुम्हाला आता दाखवतो घरामध्ये. आणि काहीच आम्ही एक साथ पूर्ण नाही करणार आहे, कारण की वी आर ओनली प्लॅनिंग टू डू ओनली द कलरिंग. So currently our actual plan is color flooring kitchen at a new kitchen. So guys, again, kitchen ला वेळ लागते. Kitchen you need to discuss. You need to go to hundreds of people. You need to take ideas. So आम्ही तेच करणार आहे. Kitchen we're going to do slowly because हा म्हणजे इट्स आमची खूप लाईक खूप सारे अपॉइंटमेंट शेड्यूल आहेत 2-3 किचनचे डिझायनर सोबत. वी विल गो डिस्कस, विल गेट ऑल. अँड देन वी ऑल्सो वॉन्ट टू कम्पेअर द प्राइस, टाइम हा. अँड एव्हरीथिंग. लाईक Whatever. कशाला किती टाइम लागेल, किती दिवसात येईल मटेरियल, कारण की आम्हाला हे सगळं काढावं पण लागेल ना. सो मे बी आम्ही ते 2-3 वीक नाही करू किंवा 2-3 मंथ नाही करू, पण पहिले 2-3 मंथ लागणार आय गेस. बघा उद्या वेडनेसडे आहे, उद्या ऑलरेडी एक अपॉइंटमेंट आहे किचनचं, फ्रायडेला एक आहे आणि संडेला आम्ही ना आयकेला लास्ट ठेवले. वी हॅव केप्ट आयकिया द लास्ट प्रेफरन्स द चीपेस्ट ऑप्शन, कारण आयकिया इज द चीपेस्ट ऑप्शन. Yeah. आयकिया इज बेस्ट. आयकिया जर तुम्ही बघत असेल तर आयकिया आम्हाला स्पॉन्सर पण करा. आमचं किचन जर दिलं नेदरलँड्स मध्ये स्पॉन्सर केलं तर विचार करा तुम्ही. हो. पण ठीक आहे, आता आम्ही तुम्हाला घराची हालत दाखवतो की हालत नाही आहे, म्हणजे आम्ही सगळं कव्हर केलंय. वी आर डुईंग थिंग्स. सो गाईज सीधा हालत. येस. गाईज ॲज युजल मी बनवत आहे डिनर आणि नंतर लंच. तरी पण तू अजून गोराच नाही झाला रे, ट्रिप वरून आलो तरी. आणि करंटली आमच्या घराची हालत काही एवढी अशी खास नाहीये. आणि हे बघा बाहेर ऊन. गाईज सो लेट्स गो. ओके लेट्स गो. सो गाईज हे आपलं सध्या हॉलचं स्ट्रक्चर आहे. हे बघा कार तो कॉन्ट्रॅक्टर सगळं ठेवून पण गेलाय. घेऊन गेलाय सगळं, असं सामान जवळ जवळ केलंय, सगळं कव्हर्ड केलंय आणि इथं सगळं काम पण चालू केलंय. हे बघा. सो आमचं इनिशियल आहे सगळं फ्लोरिंग. सो आमचं इनिशियल असं आहे पूर्ण फ्लोरिंग निघेल अँड वी विल पुट इन्सुलेटेड फ्लोअर्स विथ, म्हणजे विंटर्स मध्ये हिटेड होईल. आणि वरती वुडन पाहिजे आपल्याला, वुडन पाहिजे आणि पूर्ण घर व्हाईट विथ द किचन अँड सगळ्याकडे फ्लोरिंग नवीन असणार आहे फॉर नाव. आणि देन वी विल गो टू किचन. पण गाईज जेव्हा आम्ही किचन सिलेक्ट करू तुम्हाला आमच्या सोबत घेऊन जाऊ. आणि गाईज आम्हाला सांगा, आम्ही विचार करतो आहे याच्यावर तो वुडन मॅप नसतो बा तो लावायचा विथ सम नाईस लाइटिंग. आणि हा पण आपला टीव्ही स्पॉट असेल जिथे आपण जरा सगळं डेकोरेशन करू शकतो. बट फॉर नाव विल पेंट अँड डू दिस. बट किचनची जर्नी पण तुम्ही आपल्या सोबत राहा. यार मला असं वाटतं ना मी त्या साईडनं जावं, कारण तो दिसूच नाही लागला. थांबा एकदा त्या साईडनं जाऊन बघते मी, जरा तुझ्या तोंडावर उजेड पडतो का. लाईट लाव ना. हा वाटते. ओ हो नाही रे, बोल रे, मी हे सगळं टाकणारच होते. सो गाईस किचनची जर्नी पण तुम्ही आपल्या सोबत बघणार आहे, कारण आपण खूप सारे ऑप्शन बघू, तुम्हाला किचन दाखवू, ते तुमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही. आता सध्या हे स्टेट आहे. उद्या ते येऊन पूर्ण पेंटिंग, उद्या आय फील उद्या दे आर गोइंग टू वर्क लाईक मॉर्निंग टू नाईट, मिड नाईट, लाईक टिल 12. कारण की गाईज ते आम्हाला म्हटले की ते ना म्हणजे दे आर ट्राइंग टू फिनिश इट जस्ट इन 2-3 days. दे वॉन्ट फिनिश इट आउट. आणि इट्स गुड गाईज, कारण घर ना असं बरं नाही वाटत. म्हणजे नाव आम्ही खूपच असं आडलेलं आहे. आम्हाला आता बसही आहे ना, सवय आहे ना बसायची. युवन कम अँड सिट. सो गाईज आता ना आम्हाला असं झालं की लवकर झालेलं बरं आहे, कारण लाईक खरं की आम्ही पण मिस करतोय. लाईक फॉर एक्झाम्पल मी किचन मधून आलो, मला असं म्हणजे बसायला जागा नाही आम्हाला. आता बसायला जागा नाही, सगळं पॅक्ड आहे. अरे अरे वरती जावं. या आणि तुम्हाला तो डायनिंग टेबल पण दिसला, तो आम्हाला थोड्या वेळानं मूव्ह करून ठेवायचा. नाही, आम्हाला मूव्ह नाही करायचं, आम्ही एम्प्टी करून ठेवणार ते मूव्ह. हा, एम्प्टी करून एक. कारण आम्ही ना घरी जायच तो आला ना आणि एवढा पसारा होता. म्हणजे हे पण असते ना केलं. मी ऑफिस मध्येच होते मी घरी होतो, मी सगळं त्याला हेल्प केलं.
पण तो मला वाटलं गाईज ब्रो टुमोरो प्लीज कीप एव्हरीथिंग एम्प्टी बिकॉज इट्स टू मच ऑफ युअर प्रोडक्ट्स अँड वी डोंट वॉन्ट. आणि गाईज त्यांच्यासोबत खूप कन्स्ट्रक्टर्स पण असतात. दे डोंट वॉन्ट आवर पर्सनल आयटम्स टू बी दॅट. ते इरिटेट Yeah. होतं त्यांना. जेवढं दे गेट देअर ओन स्पेस दे फिनिश द वर्क फास्ट. लेट्स गो गाईज, कारण भाजी जाणार नाही पाहिजे. हो. आणि आम्ही नंतर आता मग हा लाईट पण शॉप करणार आहे. आम्ही कोणता लाईट लावतो तुम्ही पण सांगा. आम्ही डायनिंग टेबल वरती पण आमचा तुम्ही एक बघितला असेल ना, तो म्हणजे जुन्या ओनरनी झुंबर लावलेला आहे. दिस काइंड ऑफ लाईक सेम झुंबर आहे तिकडे पण वरती. सो आम्ही तेही बदलणार आहे. पण नाव वी आर लाईक स्लोली डुईंग एव्हरीथिंग अँड वी आर हॅपी की आम्ही स्वतःचं घर घेतलं आणि आता आम्ही स्लोली ते सोबत बिल्ड पण करतोय. तर आपण क्लिफर्डची रेसिपी पण बघूया. बनली काय बघतोयस मी बघत होतो कोणती झाडं काढायची का बाहेरची. आता? हा हे पुढच्या मंथ पर्यंत, कारण खूप वाढेल नाही लागते. आणि डस्टबिन मागून ठेवून टाकू आता. डस्टबिन नाही गरज नाही वाटतं ना. गाईज उद्या काय डिस्कशन ऐकतं आमचं. आणि गाईज आता आम्ही साफ करणार आहोत पूर्ण आमचा डायनिंग टेबल. वॉलेट, गाडीची चावी सगळं नीट ठेवतो, नाही तर ना हो आम्ही ह्या शिफ्टिंग मध्ये सगळं मिसून जातं. आम्ही एकदा चाबी मिस केलेली ना गाईज. आम्ही नेदरलँड्स मध्ये येऊन सर्वात मोठी चुकी केली आहे जी कधीच कोणी केली नाही पाहिजे. आम्ही हरवलेली आमची चाबी. खूप महाग असते म्हणजे चावी. म्हणजे ही गोष्ट आयुष्यात युरोपमध्ये येऊन किंवा ऍटलीस्ट आम्ही नेदरलँडचं सांगतो, नेदरलँड्स मध्ये येऊन कधी कोणी नाही गेली पाहिजे. चाबी हरवणं इज लाईक अ वर्स्ट थिंग जी तुमच्यासोबत होऊ शकते नेदरलँड्सला येऊन, आणि जी आमच्यासोबत झालेली आहे आमच्या त्या जुन्या रेंटच्या घरामध्ये. आणि तुम्ही विचार पण नाही करू शकत की आम्ही काय केलंय. पण चाबी तर काही मिळाली नव्हती, पण ठीक आहे. कारण की आमची चाबी पण हरवली माहिती कधी होती, संडेला. आणि तो माणूस रात्री यायला पण रेडी नव्हता. आणि त्यांनी फक्त येण्याचे आमच्याकडून घेतले होते €75. गाईज सो फायनली जेवण बनलेलं आहे. आणि तुम्हाला खरं सांगू ना, मला ते दिवस आठवत. आम्ही जुन्या घरात होतो. ओ मी म्हणणारच होते की काय आठवण देते हे दिवस. जुन्या घरावर घरात सगळं- लाईक समथिंग इज पॅक्ड अँड यू हॅव टू सिट इन आवर ओन स्पेस, ईट फूड अँड असं कुठेतरी कोपच्यात बसून जेवण करून घ्यायचं. आणि मी बनवली आहे खूप भारी भाजी. आणि आम्ही खातो आहे भाजी, भाकर. आणि क्लिफर्डला ना आवडतो अचार. क्लिफर्ड माझ्यापेक्षा जास्त खूप अचार खातो. हे म्हणजे त्याने सर्वात पहिले माहिती काय आणलं, अचार. सो गाईज आता मी जेव अँड देन वी गो टू स्लीप, कारण आम्हाला उद्या सगळे परत ऑफिसला जायचं आहे. सो जर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर गाईज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. हे सबस्क्राईब करा. तुम्ही एवढं बघता आम्हाला, इट वुड बी गुड इफ यू आर सबस्क्राईब टू अस. सो आम्हाला अजून मोटिवेशन मिळेल नवीन नवीन व्हिडिओ बनवायला. आणि गाईज वी आर ऑल्सो ट्राइंग टू लाईक शो यू द डिफरंट थिंग इन नेदरलँड्स, लाईक द या. सो स्टे हॅपी, स्टे सेफ अँड लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड थँक्यू सो मच सी फॉर यू. वॉचिंग गाईज. हा, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जेव्हा आमची कलरिंग झालेली असेल. दाखवू तुम्हाला जरा clips. हा, कलरिंग दाखवूया आणि मे बी फ्लोरिंग पण झालेली असेल. सो सी यू. Let's go guys. Thank you for Bye-bye. watching. Bye bye.